जे कार्यकर्ते दिसत आहेत हे रहीपुरीचे शिक्षण समितीचे अध्यक्ष आहे आणि मागील कारणाचा त्यांनी दबा धरून रहीपुरीचे जे उपसरपंच आहेत वाल्मिक शेलारांच्या भावाच्या विरोधात यांनी साक्षी दिली। त्यामुळे तिथे त्यांनी दलित वस्तीचा पाणी पुरवठा खंडितही केला होता आणि यांच्याशी सपत्नीक म्हणजे दोधा भावाची वागणूक देत आहेत। आणि असं करत असताना काल परवाच्या रोजी तिथं कडाक्याचं भांडण झालं, यांच्यावर हमला झाला। यांनी हमला झाल्यानंतर मेहनबारा पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद द्यायला गेले, पण मेहनबारा पोलीस स्टेशनने यांचं कुठल्याच प्रकारे ऐकून घेतलं नाही व यांचं म्हणणं देखील ऐकलं नाही आणि आरोपींना बोलवून त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते, पण यांचं म्हणणं न ऐकून घेतल्या कारणाने आज ते चाळीसगावमध्ये पत्रकारांच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून ते आम्हाला मुलाखत देत आहेत। तर त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा करत आहे। व आपलं नाव काय, आपण कुठले आहात? मी रहीपुरी गाव तालुका चाळीसगाव सोमनाथ शंभर ठाणे मी शालेय व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष आहे आणि मी परवाच्या दिवशी सकाळी पौणे 8 वाजता त्याला पाणी आलं नाही, बंद करून दिलं। त्याला म्हटलं पाणी का आलं नाही, त्याचा राग आला आणि डायरेक्ट मला त्यांनी माझ्या सणासण माझ्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली, डाव्या हाताला दुखापत केली। त्याच्यानंतर मला खाली त्यांनी लाथाबुक्कांनी मारलं, जातीवाची शिवीगाळ केली आणि तुला जीवे ठार मारून टाकेल माझ्या भावाच्या याच्यामुळं तुमच्या त्या केसमध्ये असताना माझ्या भावाला आई आणि बापाला 1 वर्ष शिक्षा झालेली आहे त्याची। तो आणि वाळू माफिया असल्यामुळे तो सगळ्या डिपार्टमेंटशी त्याचं साठं लोट आहे। मी नियमाप्रमाणे मेहनबारा पोलीस स्टेशनला मी 8:30 वाजता तिथे दाखल झालो, तर पोलीस स्टेशनने माझी कुठलीच दखल घेतली। 11:15 वाजता माझी दखल घेतली, त्यावेळेला त्यांनी माझी कुठलंच काही दखल घेतली नाही। बघू करू अशी उडावडीची उत्तरे दिली। मी आजही मनस्ताप करतोय आणि मी सुरक्षित नाही माझ्या गावामध्ये आणि मला आजही त्याला बोलवणं की नाही, आजही डिपार्टमेंटमध्ये गेल्याचं ते हस्तांदोलन करायचे, PSIला भेटायला गेले ते सगळे काही। जोही ग्रामसेवक आहे तोही वाळू माफिया आहे, चव्हाण पंकज चव्हाण, पहिले 9-10 वर्षापूर्वी वाळू माफिया होता तो अनुकंपामध्ये ग्रामसेवक झाला, तोही वाळू माफिया आहे, त्याची ट्रॅक्टर चालतात। आणि जो वाल्मिक शेलार त्याची 3-4 ट्रॅक्टर वाळूचे रात्रभर चालतात आणि माझ्यासारख्या दलितांना का तुडवणार नाही। म्हणजे एक प्रकारे ती म्हणे जे कुंपणं शेत खाऊ लागलं, तर अशा पद्धतीने जे रीती माफिया जे सराईत आहेत ते मेहनबारा पोलीस स्टेशनच्या गळ्यातील ताईत आहेत। त्या संदर्भात जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना संवाद साधू। सर, तुम्ही कुठल्या? आम्ही वडगाव लांबेचे। या घटनेसंदर्भात आपण काय बोलू इच्छित? नाही, मला त्यातलं काही एवढं माहिती नाही, मी फक्त त्यांच्याबरोबर आलेलो आहे। तर त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे हे मला मान्य नाही। एक दलित समाजाच्या माणसाला त्यांचं गावामध्ये एकटंच घर आहे आणि त्याच्यावर असा अत्याचार होतो आणि पोलीस स्टेशन जर डोळे झाक करत असेल त्या पोलीस स्टेशनला सरकार काय बघतं हेच मला म्हणायचं आहे। आता त्या घटनेमध्ये ज्यांच्यावर हमला झालेला होता त्यांना मारहाण झालेली होती, त्या ताईशी संवाद साधत आहोत। ताई, तुम्हाला जी मारहाण झाली त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी तुमची भूमिका ऐकून घेतली का? नाही ऐकून घेतली। आम्ही गेलो, ते म्हणायचे अमुक नाही डमुक नाही, आम्ही काय करायचं गरीब माणसं। आणि ते आम्हाला कसं आमच्या संभार समाजचं एकटं घर आहे, आम्हाला कोणी मारायला लागले, कोणी आवरत नाही, लांबून गंमत पाहता आम्ही राहावा का नाही राहावा, घर सोडून कुठं जायचं। खून जर पडला तर ते पोलीस स्टेशनवाले सांगणार तर ते जित्ता जे मरेल नाही आहे जित्ता आहे, त्याला कसं ते मारून जर टाकलं ते मग आम्ही पैसे भरून देऊ, आम्ही सुटायला तयार आहे। मग आमचा पोलीस स्टेशन मायबाप नाही आहे का, मग आम्ही आता काय करायचं? म्हणजे एक विशेष आहे, चर्मकार समाजाचं गावात एकटंच घर आहे आणि एकटं घर असल्या कारणाने अगर सगळेच असे कधी दहशतयुक्त वातावरण करत असेल तर यांनी जीवन जगायचं कसं? पाहूया आता मेहनबारा पोलीस स्टेशन यांना काय न्याय देतं हे पाहणं एक औचित्याचं ठरणार आहे।